आज मनसेचा वर्धापन दिन आहे आणि यंदा मनसेचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होतोय। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात हा वर्धापन दिन साजरा केला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि राज्यभरातले मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील तिथे उपस्थित असतील। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून माध्यमातून मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करेल असं कळतंय। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साह आहे। मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी होईल, नवीन पदांची निर्मिती केली जाईल। राज ठाकरे या सगळ्यांना मार्गदर्शन करतील, त्यामुळे पक्षात एक नवचैतन्य आहे। आपण थेट जाऊया पिंपरी चिंचवडला। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, मनसे मागच्या म्हणजे लोकसभा असो विधानसभा असो ऍक्टिव्ह मोडवर बघायला मिळते मागच्या 2-3 वर्षांमध्ये, आणि त्यात आता हा मेळावा काय सांगाल, कसं बघावं लागेल या मेळाव्याकडे मनसेच्या? सुवर्ण सुप्रभात। खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे 19वा, आणि अर्थातच पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच इथे राज ठाकरे येत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचे 2012मध्ये 4 नगरसेवक होते, त्यानंतर मात्र उतरती कळायला लागली आणि एकच नगरसेवक इथे शेवटपर्यंत राहिला। विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये काही मनसेला इथे कधी यश मिळालं नाही। मात्र अर्थातच आगामी ज्या निवडणुका आहेत त्याची अगदी त्याची बांधणी करण्यासाठी म्हणून, पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी म्हणून राज ठाकरे इकडे येतात। आणि आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे सुरू आहेत। औरंगजेबाची कबर असू देत किंवा एकंदरीत मस्सादोगचं प्रकरण असू दे, या संदर्भातही राजकीय परिस्थिती असू देत, या संदर्भातही राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मनसेचे नेते आणि पदाधिकारी आपण बघतोय अगदी 8 दिवसांपासून ही तयारी आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन इथे होताना दिसतंय। स्वतः वागचकर सर आपल्या सोबत आहेत। आत्ता किती वाजता राजसाहेब येत आहेत आणि आजची हा वर्धापन दिन इथे जो साजरा होतोय तो किती महत्त्वाचा आहे पुणे आणि या सगळ्या परिसरात? पुणे आणि या शहरासाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हा होणारा वर्धापन हा अतिशय अद्भुत वर्धापन दिन होणार आहे। पिंपरी चिंचवडची आमची जी टीम असेल, आमचे शहराध्यक्ष सचिन चिखले असतील, ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने 10 दिवसात भूमिका येणं अपेक्षित आहे का? कारण की औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे वाद सुरू आहेत। महापुरुषांची जी बदनामी अनेकांकडनं केली जाते, वक्तव्य येत आहेत, त्या संदर्भातही राजसाहेब बोलतील का? काय भूमिका आज पक्षाची मांडणं वाटते? बघा, हा पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि पक्षाच्या वर्धापन दिनामध्ये कोण काय बोललं, कोण काय बोललं ह्या संदर्भात मला नाही वाटत साहेब काय भाष्य करतील। आम्हाला ह्या वर्धापन दिनात आमच्या सगळे सहकारी आहेत, त्यांना एक स्फूर्ती असते, त्यांना एक एनर्जी द्यायची असते आणि पक्षाचे काय ध्येय धोरणं असतात प्रत्येक, त्या संदर्भात आदरणीय राजसाहेब बोलतील असं मला वाटतं। पक्षाची जी आधीची स्थिती होती 2012ची, त्यानंतर थोडीशी उतरती कळायला लागली, मात्र आता पुन्हा जोमाने तुम्ही सगळे तयारी करता आहात आणि हा वर्धापन दिन त्यासाठी महत्त्वाचा ठरतो। काय तयारी झाली आहे आणि काय इथे पक्षाची शक्ती वाढवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत? 9 मार्च पक्षाचा वर्धापन दिन। आज मनापासून सर्व मनसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। पिंपरी चिंचवड शहरामध्ये वर्धापन दिन साजरी व्हावा अशी आम्ही आग्रही मागणी आदरणीय राजसाहेबांकडे केली होती। त्या दृष्टिकोनातून आम्हाला टाईम मिळाला आणि मोठ्या जोशाने जल्लोषाने पूर्ण पिंपरी चिंचवड शहर आज आपण बघितलं एक त्या ताकदीने आजचा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि उल्हासी आहोत। सुवर्ण, आपण बघतोय की मोठं शक्ती प्रदर्शन म्हणजे पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये हा वर्धापन दिन साजरा होत असताना राज्यभरातील जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत। पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे इतर विषयावर राज ठाकरे भाष्य करतील का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागले आहे। मात्र एकंदरीतच पक्षाची जी भूमिका आहे, राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे, मस्सादोगचं प्रकरण आहे बीडचं, त्याचबरोबर महापुरुषांची ज्यांनी बदनामी केली किंवा औरंगजेबाची कबर असेल, या संदर्भात देखील राज ठाकरे काही बोलतात का, भाष्य करतात का, आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याचबरोबर पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ह्या ज्या अदर्जाच्या महापालिका आहेत त्यावर सत्ता स्थापनेसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काही नवीन पदाची निर्मिती इथे केली जाते का, काही पक्षप्रवेश होतील का, या सगळ्याकडे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचं, मनसेचं आणि राजकीय इतर पक्षांचं देखील लक्ष आहे। अर्थात गोविंद, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।